नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजेच बुधवार 12 नोव्हेंबरच्या भागात जबरदस्त असा ट्विस्ट आलाय. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागामध्ये आता सायली आणि अर्जुन मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांच्या घरी येतात. आता ते घराकडे सायली एकटक पाहते. अर्जुन तिला विचारतो, सायली अगं, या घराकडे बघून तुला काही आठवतं का? तेव्हा सायलीला मात्र आपल्या लहानपणीच्या कोणत्याही आठवणी आठवत नाहीत. जो कायम होणारा त्रास आहे, प्रतिमात्या आणि रविराज काकांना बघितल्यानंतर तो आता होत नाही. आज मात्र तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत नाहीत. त्यानंतर सायली फक्त पाहतच असते. इकडे आता ही मैना अजून डायनिंग टेबलवर बसलेली असते. प्रिया तिच्या जवळ येते, पण मैना टेन्शनमध्ये असते. प्रिया मुद्दाम विचारते, मैना काकू काय झालं? काही टेन्शनमध्ये आहात का तुम्ही? मैनावती रागाने म्हणते, हे बघ, काही नाही. तुला काय करायचंय? कायम सगळ्यांच्या मध्ये येत असतेस आणि देखावा दाखवतेस. प्रिया हसते आणि म्हणते, बरं, मला काय करायचं आहे, जाऊ द्या. मी जरा ड्रायव्हिंगसाठी निघत होते. विचार करत होते की जरा नाटकाच्या थिएटरपर्यंत जाईन आणि तेथूनच परत येईन. प्रिया मुद्दाम हा प्लॅन आखलेला असतो. मैनावतीला वाटतं की आता प्रिया आपल्या घराकडे चालली आहे. ती खुश होत म्हणते, तू तिकडे नाटकाच्या थिएटरकडे चालली आहेस का? आमचं घरसुद्धा तिकडेच आहे. प्रिया म्हणते, हो, तुम्हाला जायचं आहे का? त्यावर मैनावती लगेच म्हणते, हो ग, आत्ताच माझ्या मुलीचा फोन आलता. आमच्या घरात चोर शिरलेत. लगेच प्रिया तिचं टेन्शन वाढवते आणि म्हणते, अहो, तुमचं दुकानसुद्धा तिथेच आहे ना? हे चोर घरासोबत दुकानही लुटतील. आजकालचे चोर साधी सेफ्टी पिनसुद्धा सोडत नाहीत. बापरे, म्हणजे सगळं काही चोरून नेतील. हे ऐकून मैनावती घाबरते आणि म्हणते, ए टवळे, जरा थोडं शुभ बोल ना. एकतर आधीच टेन्शन आहे, छातीत धडधड होते. प्रिया म्हणते, मी फक्त सांगते, मी असते तर लगेच घरी गेले असते बाबा. प्रिया मुद्दाम म्हणते, चला तर मी तुम्हाला घेऊन जाऊ का? मैनावती खुश होऊन म्हणते, हो, मला तर जायचं आहे. प्रिया म्हणते, अहो, मग तुमच्या संकटाच्या वेळी मी नाही मदत केली तर कोण करणार दुसरं? मैनावती आनंदाने म्हणते, चल 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 पटकन. प्रिया आता तिला घेऊन तिकडे जाईल आणि सायली अर्जुनला रंगे हात पकडेल असा तिचा प्लॅन असतो. दरम्यान साक्षी सचिनला घेऊन आपल्या घरी येते आणि बसायला सांगते. ती विचारते, आता सगळ्या फ्रेंड्सला भेटून झालं ना? काही लंच किंवा डिनर बाकी नाही ना? सचिन हसतो आणि म्हणतो, राईट, आता तो नो कमिटमेंट, नो फ्रेंड्स, आता फक्त यस आणि यस. साक्षी विचारते, म्हणजे काय? सचिन म्हणतो, समीरा आणि सचिन. साक्षी हसते, नाईस. ती म्हणते, मी आपल्या दोघांसाठी मस्त जेवण ऑर्डर करते आणि जरा फिल्म बघता बघता जेवूयात. सचिन म्हणतो, अगं प्लीज ऐक ना, माझं माझं पोट भरलेलं आहे. माझ्या मित्राच्या बायकोने जबरदस्तीने खायला घातलं आणि मुलाने 2 चॉकलेट्सही दिली. मी फुल झालो आहे आता खूप. तू तुझ्यासाठी ऑर्डर कर ना. साक्षी म्हणते, अरे यार, तू जेवून आलास आणि वर चॉकलेटही खाल्लं. खरंच गुड फॅमिली मॅन. सचिन हसतो आणि म्हणतो, हो, माझ्या वयाचा आहे आणि त्याला 2 मुलं आहेत. साक्षी विचारते, तुझं लग्नाबद्दल काय मत आहे? सचिन शांत बसतो. दुसरीकडे प्रिया मैनावतीला गाडीत बसवते. मैनावतीत ओरडते, बेल्ट लाव ग. प्रिया रागाने बेल्ट लावून देते आणि गाडी वेगाने चालवते. मैनावती घाबरलेली असते. आपलं घर, आपलं दुकान सगळं चोरून नेलं नसेल ना? त्या दरम्यान सायली आणि अर्जुन घराजवळ येऊन पोहोचतात. सायली कुलूप उघडत नसते आणि प्रिया मैनावती तेथेच पोहोचत असतात. साक्षी पुन्हा विचारते, लग्नाबद्दल काय विचार आहे की नाही? सचिन म्हणतो, लग्न करायचा विचार आहे, पण माझी आयडियल पार्टनर अजून भेटली नाही हो मला. साक्षी म्हणते, म्हणजे अजून भेटली नाही? तू इतका हँडसम, चार्मिंग आणि तरीही पार्टनर नाही? सचिन म्हणतो, हो, कारण मला योग्य व्यक्ती भेटलीच नाही ना. साक्षी विचारते, आता भेटली का? सचिन लाजतो आणि म्हणतो, हो हो. तो म्हणतो, चल आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ आणि गप्पा करू. साक्षी खुश होते आणि म्हणते, तुझा प्लॅन ग्रेट आहे. ती आत जाते आणि तो अस्मिताला मेसेज करतो, मी पोहोचलो. दरम्यान सायली आणि अर्जुन घरात प्रवेश करतात. अंधार असतो. अर्जुन लाईट ऑन करतो आणि म्हणतो, हे बघ, बाहेरचं दुकान. हे घर तुला काही आठवतं का? सायली शांत. अर्जुन म्हणतो, हे कपाट बघ, इथे तुझ्या वस्तू असतील कदाचित, खेळणी, आठवतं का काही? पण सायलीला काहीच आठवत नाही. अर्जुन खिडकीजवळ येतो आणि म्हणतो की हे बघ, या विंडोकडे बघ, नक्की तुला काहीतरी आठवतंय का बघ. सायलीला काही आठवतच नसतं. ती अगदी बघतच असते आणि आठवण्याचा प्रयत्न करते,
परंतु येथे काही क्षण तिचे घडलेलेच नसतात. आता अर्जुन तिला म्हणतो, हे बघ या विंडोकडे बघ. या खिडकीतून मात्र तू फ्रेंड्सला हाय किंवा मस्ती केली असेल. तेव्हा अर्जुन शिलाई मशीन जवळ येतो आणि म्हणतो, हे बघ या शिलाई मशीनकडे बघून तुला काय आठवतं का सायली? लहानपणी तुझे आई बाबा यावर बसून काम करत असतील. सायली सगळ्या वस्तूंकडे अगदी बारकाईने पाहते, परंतु एकही वस्तू तिच्या आठवणींची नसते. तेव्हा अर्जुन दुसऱ्या खिडकीजवळ येतो आणि म्हणतो, हे बघ या विंडोजवळ येऊन लहानपणीच्या काही आठवणी तुला आठवतात का? आणि बघ ना सायली, हा टी व्ही लहानपणी तू टी व्हीवर काही कार्टून वगैरे बघत असशील तेव्हा त्यांचा फॅमिली फोटो असतो. सायली त्यात नसते. अर्जुन तो फोटो दाखवतो आणि म्हणतो, हे बघ मिसेस सायली, अगं हा फॅमिली फोटो आहे. याकडे बघून तुला काही आठवतं का? लहानपणचं काही म्हणजे नाही, पण बघ ना तुम्ही एकत्र फोटो काढलेत, एकदम मस्त. तेव्हा अर्जुन रेडिओ घेतो आणि सायलीला दाखवतो, हे बघ हा रेडिओ. लहानपणी तू यावरून गाणी ऐकत असशील आणि त्याजवळच खेळणं घेतो. सायली हे खेळणं बघ. या खेळण्याबरोबर तू लहानपणी खेळत असशील. नीट आठव ना, काहीतरी तुला नक्की आठवेल ग. अर्जुन विचारतो, सायली आठवला का गं? तर सायली म्हणते, नाही हो अर्जुन सर, मला खरंच काही आठवत नाही. आणि मुळात म्हणजे मला इथे काही जाणवतच नाही आहे. आपल्या घरात जशी आपुलकी वाटते ना, तशी इथे काहीच वाटत नाही आहे. माझ्या लहानपणीच्या खुणा इथे असतील असंही वाटत नाही. तेव्हा प्रिया खूप स्लो गाडी चालवत असते. तर मैनावती ओरडते, अगं हे काय टुकू सुरू आहे? अगं चल ना, बैलगाडीसारखी काय चालवतेस गाडी? जरा फास्ट चालव की. प्रिया ओरडते, का गं इतकी फास्ट गाडी चालवायची आहे का तुला? अपघात करायचा आहे का? मी फास्टच चालवते, तुला काय समजतं? दोघींचं वाद सुरू असतं. मैनावती म्हणते, हे बघ तिकडे माझं घर आहे, ते चोर लुबाडतात, त्यामुळे जरा पटपट चालव. जीप चालवल्यासारखं चालू नकोस. पण प्रियासुद्धा ऐकत नाही. ती मनात म्हणते, ही माझीच आई आहे, हिला प्रत्येक गोष्टीत सिद्ध करायचं असतं. ही कोणाचं ऐकत नाही. मग प्रिया मुद्दाम गाडी फास्ट चालवते. मैनावती इकडून तिकडे होत असते आणि व्यवस्थित बसता येत नाही. आता सायली अर्जुनला म्हणते, हे बघा या घरात माझ्या आईबाबांबद्दल काही आठवणी नाहीत. हे माझं घर आहे याची काही खूण सापडतही नाही. पण आपण आणखी वस्तू शोधल्या पाहिजेत, कदाचित काहीतरी सापडेल. अर्जुन म्हणतो, हो सायली, पण वेळ कमी आहे, चला लगेच शोधूया. मग दोघे टेबल कपाट सगळं शोधायला लागतात. इकडे मैनावती अर्जुन ओरडत असते, अगं हळू चालव, मी सांगितलं विमान उडवायला नाही. पण प्रिया स्पीड कमी करत नाही. समोरून गाडी येते. मैनावती घाबरते, अगं समोर बघ. दोन्हीकडे हात पसरवून बसते. तू माझा जीव घेतेस की काय? ती ओरडते. शेवटी गाडीच बंद पडते. प्रिया वैतागते, खाली उतरते. मैनावती म्हणते, अगं माझा सीट बेल्ट काढ. दोघी वैतागतात. प्रिया पाहते, टायर पंक्चर झालेला असतो. मैनावती डोक्याला हात लावते, अरे देवा, कर्म माझं. प्रिया म्हणते, थांबा, मी रोड साईड असिस्टंटला कॉल करते. पण मैनावती ओरडते, अगं मला घरी जायचं आहे, तू इथे फोन करत बसलीस. प्रिया म्हणते, थांबा जरा. पण मैनावती काही ऐकतच नाही. शेवटी प्रिया रिक्षा थांबवते आणि म्हणते, थिएटरच्या मागच्या गल्लीला जायचं आहे. दोघे रिक्षात बसतात. तेवढ्यात अर्जुन आणि सायली शोधत असतात. सायलीला एक डायरी सापडते. त्यात बबली नावासोबत एक अननोन नंबर असतो. अर्जुन म्हणतो, हा लँडलाईन नंबर आहे, पण नंबर बंद असतो. मग अर्जुन चैतन्याला फोन करून माहिती विचारतो. चैतन्य म्हणतो, फक्त 5 मिनिट दे. इकडे प्रिया आणि मैनावती रिक्षाने घराजवळ पोहोचतात. घराला कुलूप लागलेलं असतं. मैनावती हसते, मी सांगितलं होतं ना, इतकी घाई करू नकोस. प्रिया वैतागते. अर्जुन आणि सायली कुठे गेले असतील? आता मैनावती टीनाला फोन करायचा विचार करते, पण प्रिया थांबवते. दोघी निघतात. अर्जुन आणि सायली गाडीत बसून चैतन्याच्या कॉलची वाट बघत असतात. चैतन्य म्हणतो, ॲड्रेस सापडलाय, पनवेलमध्ये. सायली म्हणते, चला लगेच. आणि ते दोघे निघतात. आणि प्रेक्षकांनो, हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथे संपतो. आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की ते त्या ॲड्रेसवर पोहोचतात, सायलीच्या मावशीला भेटतात. अर्जुन विचारतो, हा सदाशिव लोखंडे आणि मैनावती यांनी तुम्हाला पाठवलं होतं का? ती मावशी आधी सांगत नाही, पण अर्जुन म्हणतो, मी पोलिसांना बोलवू का? तेव्हा ती कबूल करते, हो, सदाशिव आणि मैना यांनी मला पाठवलं होतं. मला मुलं मुली कामासाठी लागतात. सायली विचारते, कसलं काम? मावशी म्हणते, भीक मागायला आणि पाकिटमारीसाठी. हे ऐकून सायली हादरते, कारण ही सवय प्रियाचीच असते. म्हणजेच प्रियाच लोखंडाची मुलगी आहे. तर प्रेक्षकांना आसाठीच एवढंच होतं. आता बाकी सगळं पुढच्या भागात पाहूया. आणि हो, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मंडळी.